रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो। आज कर्मवीरायण हा सिनेमा पाहिला, परंतु मला याच्यातून एकच मुद्दा सांगायचा आहे की कर्मवीरांनी या बहुजन समाजातल्या मुलांसाठी जे काम केलं त्यांच्या तोडीस तोड लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांनी सुद्धा केलेलं आहे। ज्या वेळेला कर्मवीर भाऊराव पाटील आपली संस्था चालवण्यासाठी घरोघरी जाऊन दारोदारी जाऊन पैसा गोळा करायचे, त्यावेळेला ही माऊली संपूर्ण आपला संसार म्हणून या हजारो विद्यार्थ्यांना शिकवत राहिली। त्या दिवशी असा एक दिवस आला की भाऊराव संस्थेत नसताना त्या संस्थेमध्ये अन्नाचा कणही नाही, दाण्याचं कुठल्याही प्रकारचं सण असताना सुद्धा विद्यार्थ्यांना ते खाऊ घालता येत नव्हतं। त्यावेळेला या माऊलीनं आपल्या हातातील बांगड्या आणि सौभाग्य लेणं मंगळसूत्र हे आपल्या कर्मचाऱ्याच्या हाती दिलं आणि सांगितलं की बाबा रे, हे बाजारात नेऊन विक, धान्य आण आणि मुलांना खायला घाल, कारण ही सगळी मुलं खेड्यापाड्यातून आपल्या आईवडिलांपासून दूर आलेली आहेत। इथं सणाच्या दिवशी त्यांना जेवण घालणं आई म्हणून माझं कर्तव्य आहे। या मंगळसूत्रापेक्षाही मला या मुलांची भूक, पोटाची भूक ही जास्त महत्त्वाची वाटते आणि म्हणून अशी लक्ष्मीबाई आजच्या समाजामध्ये दिसणं फारच कठीण आहे आणि म्हणून ह्या माऊलीचा त्याग हा कर्मवीरांच्या इतकाच महत्त्वाचा आहे असं मला वाटतं। रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे।